तर घाटकोपरमधल्या या दुर्घटनेनंतर आता यवतमाळ जिल्हा प्रशासनाला जाग आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण केलं जात आहे। त्यामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीमध्ये होर्डिंग असल्याचं दिसतंय। तर यवतमाळ शहरामध्ये 25 अनधिकृत होर्डिंग आहेत। विशेष करून बसस्थानक परिसरामध्ये सर्वाधिक होर्डिंग लावण्यात आल्याची माहिती आहे। तर जिल्ह्यामध्ये अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करतायत। फक्त मुंबईमध्येच नाही तर राज्यामधील अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीने होर्डिंग लावण्यात आले आहे। त्यामुळे प्रशासन काय करतंय, प्रशासन मुंबईसारखी दुर्घटना घडण्याची वाट बघतंय का, असा सवाल सामान्य लोक विचारतायत। एकतर हा खूप दिवसापासूनचा विषय आहे होल्डिंगचा, आणि एका रात्रून हे होल्डिंग उभे होतात। त्याच्यामध्ये फाउंडेशन आणि मजबूती हे किती आहे तुम्हाला लक्षात येते की एका दिवशी एवढी मोठं होल्डिंग उभे करणं। दुसरा मुद्दा आहे की पब्लिसिटी डिपार्टमेंटचे काही होल्डिंग आहे ते सुद्धा परवानगी घेतलेली आहे का हे बघण्याचा विषय आहे। ऑक्युपेशन सर्टिफिकेट हा महत्त्वाचा मुद्दा आहे। बरेच इमारतधारक इमारत बांधतात आणि ते तात्पुरत्या परवानगी घेतात, पण इमारत पूर्ण झाल्याची हे परवानगी नसते, आणि त्यामुळे हे सर्व देशातले संपूर्ण होर्डिंग आणि मोबाईल टावर हे बेकायदेशीर आहे। सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले होते, पण त्यावरही अजूनही शासनाने, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्थानिक प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। यवतमाळमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्यास काही नवल वाटणार नाही, कारण यवतमाळमध्ये बेकायदेशीर होर्डिंगचा जाळा जर आपण बघितला आहे, नियमानुसार ज्या होर्डिंग आहे या 20x20च्या असायला पाहिजे असा नियम नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे। तर महानगरपालिकेमध्ये 40x40 अशा प्रकारचा त्याचा प्रमाण निश्चित केलेलं आहे। परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवाढव्य होर्डिंग लावण्यात आले। केवळ होर्डिंगच नव्हे तर आपण जर बघितलं तर यवतमाळ शहरामध्ये बेकायदेशीरित्या मोबाईल टावर सुद्धा उभारण्यात आलेले आहे। हे सुद्धा टावर कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि या सर्व बेकायदेशीरित्यावरती लगाम लावा आणि कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।